नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि जो ग्रीव्हन्स पिरियड मिळणार आहे तुम्हाला तो नक्की काय असतो ह्याबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. कारण की ह्या तीन बद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर कदाचित ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप कामाला येणारा असा हा व्हिडिओ आहे, तर नक्की पाहत राहा. मी तुम्हाला आज सांगणार आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता उद्या 16 जुलै रजिस्ट्रेशन प्रोसेसचा शेवटचा दिवस आहे. 17 जुलैला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा शेवटचा दिवस आहे. आय होप बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले ऍडमिशन साठीची पहिली स्टेप रजिस्ट्रेशन कंप्लीट केले असतील, डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील. तर अशा विद्यार्थ्यांचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पूर्ण केलेले नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. त्याच्यासाठी लागणारे स्टेप्स पूर्ण करून घ्या. आता आपण बोलूया प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन दोन्ही स्टेप्स पूर्ण होतात त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते. आता सीईटी सेलच्या ज्या तारखा आलेल्या आहेत त्याच्यानुसार 16 जुलै आणि 17 जुलैला रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर कंप्लीट झालं आणि जर कोणती मुदतवाढ भेटली नाही तर 19 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तुम्ही जी काय माहिती भरलेली आहे, तुम्ही जे काय डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्या सर्वांच्या वरून तुमचा एक मेरिट नंबर डिस्प्ले केलेला जातो. त्यामध्ये तुमची माहिती पब्लिश केली जातील. त्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचा नंबर असेल, ऍप्लिकेशन आयडी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिलेल्या असतात. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या असेल, तुमचं नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल, ज्या गोष्टी, तर अशा वेळेस तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे ग्रीव्हन्स पिरियड. म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर सर्व स्टुडंट्सने आपली माहिती काळजीपूर्वक चेक करा. त्याच्यानंतर काय येतो तो ग्रीव्हन्स पिरियड. आता 3 दिवसाचा जो ग्रीव्हन्स पिरियड असतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक संधी मिळते ज्याच्यामध्ये ते आपली माहिती करेक्ट करू शकतात. ह्याच्यामध्ये ते जे रजिस्ट्रेशन मध्ये झालेल्या चुका आहेत तो टाळण्यासाठी हा 3 दिवसाचा पिरियड त्यांना मिळतो. या पिरियड मध्ये ते ऑनलाईन पद्धतीने किंवा स्क्रुटिनी सेंटर किंवा वेबसाईटला जाऊन आपल्या माहितीमध्ये करेक्शन करू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी काय करावं, तर ह्या पिरियड मध्ये आपल्या दुरुस्ती करायची असते. म्हणून ह्या पिरियडला ग्रीव्हन्स पिरियड असं म्हणलं जातं. हा या ऍडमिशन प्रोसेस मधला एक महत्वाचा टप्पा आहे. यासाठी फक्त 3 दिवसाचा वेळ मिळतो हे लक्षात ठेवा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यानंतरच पुढच्या दिवशी किंवा 3 दिवस तुम्हाला ही मुदत मिळते. आणि मग एकदा का हे सगळ्या चुकीच्या दुरुस्ती झाल्या की मग शेवटी लागते फायनल मेरिट लिस्ट. या फायनल मेरिट लिस्ट मध्ये फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, सर्व चुका दुरुस्त झाल्यानंतर सीईटी सेल जी यादी पब्लिश करते त्याला फायनल मेरिट लिस्ट म्हणतात. या यादीमध्ये मुख्यतः मेरिट क्रमांक असतो, तुमच्या कॅटेगरीनुसार मेरिट क्रमांक दिलेला असतो. यामध्ये तुम्ही चेक करू शकता हा जो काय तुमचा मेरिट लिस्ट येणार आहे हा तुमच्या ऍडमिशन साठी लागणारा मेरिट क्रमांक असतो. हा खूप महत्वाचा असतो, याच्यावरच तुमचं ऍडमिशन होणार असतं. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मेरिट क्रमांक तुम्हाला दिसेल. एक जनरल मेरिट क्रमांक असेल, स्टेट मेरिट नंबर ज्याला म्हणू. दुसरा रिझर्व्ह कॅटेगरीनुसार तुमचा मेरिट नंबर येईल, ज्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे हे तुम्हाला तिथे कळेल. आणि त्याच्यानुसार म्हणजे ज्या कॅटेगरीनुसार रिझर्व्ह सीट असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल. अशा प्रकारे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हन्स पिरियड आणि फायनल मेरिट लिस्ट बद्दल आपण माहिती पाहिली. ह्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. त्याच्याबद्दल आपण अजून माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करू. पण लक्षात ठेवा या 3 गोष्टी आहेत ज्याचं शेड्यूल आता तरी सीईटी सेलने दिलेले, त्यानुसार त्या तिन्ही लिस्ट असतील, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल, फायनल मेरिट लिस्ट असेल आणि ग्रीव्हन्स पिरियड असेल, त्याचं टाइम टेबल पहा. जर याच्यामध्ये काही चेंजेस झाला तरी तुम्ही त्या प्रकारे साठी पुढची प्रोसेस करा. सध्या तरी या 3 महत्वाच्या प्रोसेस सीईटी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन नंतर असणार आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. आपली माहिती जरी चुकीची गेलेली असेल तर ग्रीव्हन्स पिरियड मध्ये चेक करा आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट एकदा चेक करून आपलं ऍडमिशन. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब